हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, आज एक छान चमचमीत अशी मस्त भाजी घेऊन आली आहे मी। मस्त मसाला खूप छान होतं हे भाजी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। नॉनव्हेजला सुद्धा पाठीमागं सारखं दम आलू सारखाच एक म्हणजे रेसिपी आहे। बटाटे छान बघा, मी दम आलूचे बटाटे मिळतात एकदम छोटे, ते 6 बटाटे घेतलेत मी, छान शिजवून घेतलेत मस्त। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 5 ते 6 काजू आणि इथं खोबर किसून घेतलेला आहे। आणि हे नंतर लागणार आहे भाजीला फोडणी घालण्यासाठी कांदा। आणि इथं कढई ठेवली आहे थोडंसं गरम करायला मी। आणि लसूण सुद्धा, आलं लसूण सुद्धा चेचून घेतलेलं आहे मी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला सगळं जिन्नस घालायचे, बारीक चिरलेला कांदा सोडून बघा, आणि पेस्ट करून घेतलेली आहे मी। आणि इथं आता आपलं तेल सुद्धा गरम झाले, मीठ सुद्धा घातले चवीनुसार, आणि तमालपत्र घालायचं आहे, आणि आलं लसूण जे आपण चेचून घेतले ते सुद्धा घालायचं आहे। बघा, आता छान असं भाजलेला आहे लसूण आपला। आता हे चिरलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे। खूप छान होते हे भाजी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। एकदा जर केलात तर परत तेच कराल तुम्ही। नॉनव्हेजपेक्षाही खूप छान आहे, व्हेज खाणाऱ्यांसाठी एकदम बेस्ट आहे, ट्राय करून बघा। आता हे बघा, मी जे ग्रेव्ही करून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये ॲड करते। रंग हिरवसट आलाय कारण कोथिंबीर घातलेला आहे आपण त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे ग्रेव्हीचा कलर तसा आलेला आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला, आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। साईडनं तेल सुटलं गेलं पाहिजे असं। हे बघा, साईडनं आता आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे, म्हणजे छान आपला ग्रेव्ही भाजला गेलेला आहे। इथं जिरं मोहरी घालायचं आहे आपल्याला, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जिरं मोहरी भाजून झाल्यानंतर मग आपल्याला मसाले घालायचे आहेत बाकीचे सगळे। बघा, हळद, काश्मीरी तिखट, घरगुती लाल तिखट घालायचं आहे, आणि गरम मसालासुद्धा घालायचा आहे, टेस्ट छान येतो त्याच्याने। किंवा तुमच्याजवळ कोणत्याही भाजीचा जर मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये ॲड केलात तरी सगळ्यात उत्तम, टेस्ट एक मस्तच येते। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, अशा छान रोज रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन। बघा, आता हे सगळे मसाले ह्यामध्ये ॲड करून सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं वास मस्त यायला लागला आहे बघा। हे बघा, असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला ग्रेव्हीला लागला गेला पाहिजे। आता इथं मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, कोमट पाणी। अगोदरच गरम पाणी करून ठेवायचं आहे भाजीच्या वेळी, गार पाणी घातलं तर काय होतं, भाजीची चव बिघडते। हे बघा, आता हे सगळे बटाटे ह्यामध्ये ॲड करायचे, आणि तुम्हाला जितकं पातळ किंवा दाटसर ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी जास्त कमी करू शकता। एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, बटाट्याला मसाला लागला गेला पाहिजे, आणि मग 5 ते 7 मिनिटासाठी छान एक वाफ काढून घ्यायची। बघा, किती छान मस्त शिजलेलं आहे आपलं दम आलू म्हणा किंवा ग्रेव्हीची भाजी म्हणा, बटाट्याची, काहीही म्हणा तुम्ही। बघा, हे आता आपल्याला असं पातळ असल्यासारखं दिसतं, नंतर थंड झाल्यानंतर छान असं दाटसरपणा होतो। बघा किती मस्त दिसतोय, आणि थँक्यू।